सर तुम्ही सांगितलं की रॅबीज हा एक आजार प्राण्यांमध्ये असतो, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून असे कुठले आजार आहेत की जे ज्याच्यामध्ये म्हणजे घरातले प्राणी असतीलच पण बाहेरच्या प्राण्यांमध्ये देखील तो प्रामुख्याने तो संसर्गजन्य आजार आहे की जो एखाद्या प्राण्याला झाला की किंवा पक्ष्याला झाला म्हणा. कारण आता आपण बघितलं काही जणांचे फार्म हाऊस असतात किंवा काही जण छोटी घरं असतात पण ते पक्षी वगैरे पण देखील पाळतात, तर तो तुम्हाला देखील त्याचं इन्फेक्शन्स होऊ शकतो. असे कुठले म्हणजे आहेत आजार? संसर्गजन्य आजारांबद्दल जर बोलायचं झालं तर असे त्याला आपण इंग्लिशमध्ये झूनोटिक डिसीजेस म्हणून म्हणतो की प्राण्यांपासनं माणसाला होणारे आजार. तर त्यात असे खूपच कमी आजार आहेत, पण एक तर रेबीज सगळ्यांना माहीतच आहे, त्याच्यानंतर लेप्टोस्पायरोसिस नावाचा, त्याच्यानंतर आणखी एक टॉक्सोप्लाझ्मा नावाचा आणि काही पॅरासाइट्स आहेत जे जंत म्हणतो आपण त्याला. तर असे काही बरेच कमी आजार आहेत जे पाळीव प्राण्यांपासनं आपल्याला होऊ शकतात. तर ॲक्च्युली संसर्गजन्य रोग कसे असतात की जे एकापासनं दुसऱ्याला होणारे असे माणसांकडनं माणसाला होणारे आजार भरपूर आहेत, पण प्राण्यांपासनं माणसाला होणारे आजार फारच कमी आहेत. आणि त्याच्या सगळ्या प्रिकॉशन जर तुम्ही त्या पाळीव प्राण्यांचं लसीकरण योग्य पद्धतीने केलं, वेळच्या वेळी त्यांचं डॉक्टरांकडनं चेकअप करून घेतलं, तर त्याची शक्यता अगदी म्हणजे 0पर्यंत असू शकते. प्रामुख्याने म्हणजे कुठल्या प्रकारच्या लस असतात, म्हणजे किती प्रकारच्या लसेस आहेत? सो प्रत्येक प्राण्यांच्या वेगवेगळे लसीकरण असतात. त्याच्यात कुत्र्यांचं लसीकरण वेगळं असतं, त्यांना 2 ते 3 प्रकारचे इंजेक्शन्स असतात जे दरवर्षी त्यांना द्यायला लागतात. मांजरांचेही 2 ते 3 प्रकारचे व्हायरसेस असतात, त्यांनाही लसीकरण केलं जातं वेळच्या वेळी, वर्षातनं एकदा लसीकरण केलं जातं. जर पक्ष्यांचं म्हणाल तर पक्ष्यांमध्ये जे आजार आहेत त्यांच्यावरती खूपच कमी लस अवेलेबल आहेत सध्या तरी पाळीव पक्ष्यांसाठी. मेनली जे कोंबड्यांमध्ये होणारे आजार जे कुक्कुटपालनमध्ये होतात, तर त्याच्यासाठी भरपूर लसी अवेलेबल आहेत, पण पाळीव पक्ष्यांमध्ये जास्त लसीकरणाचं प्रमाण अजूनही नाही आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली माने न्यूज चॅनलला जरूर भेट द्या.